आपल्या मुलीकरता मुलगा जरी शोधायला गेलो, मुलगा शोधत असताना फक्त काय बघतो, त्याच्याकडील प्रॉपर्टी बघतो, तो किती पैसा कमावतो हे बघतो, तो पाहायला किती सुंदर आहे हे बघतो, पण त्याचे गुण मात्र आपण कधी जाणून घेत नाही. आणि आज याच मुली, कित्येक मुली हे आपल्या घरी येऊन पडलेले आहे. कारण आपण आपल्या मुलीला जेव्हा एखाद्या मुलाकडे सोपवतो त्यावेळेला आपण या गोष्टीचा विचार करत नाही की त्या मुलामध्ये किती गुण चांगले आहेत आणि किती गुण वाईट आहेत. तर फक्त आपण काही बघतो, पैसा बघतो, त्याची श्रीमंती बघतो, पण खरी श्रीमंती कशामध्ये आहे? खरी श्रीमंती रूपामध्ये आहे का? खरी श्रीमंती पैशामध्ये आहे का? खरी श्रीमंती त्याने घरे बांधलेले आहेत त्यामध्ये आहे का? नाही. तर खरी श्रीमंती ही गुणामध्ये आहे. म्हणून आपल्या मुलीला देताना त्या मुलामध्ये किती गुण चांगले आहेत याचा विचार करून आपली मुलगी द्यावी. नाहीतर आम्ही फक्त पैसा बघतो आणि आमच्या मुलीचं लग्न एखाद्या मुलासोबत लावून देतो, पण त्या मागे त्या मुलाला किती शौक लागलेले आहे त्याचा विचार मात्र आम्ही करत नाही. तो मुलगा किती व्यसनामध्ये धुंद असतो याचा विचार आम्ही करत नाही. आणि एक तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही जर एखाद्या व्यसनाधीन झालेल्या मुलासोबत तुमच्या मुलीचं जर लग्न लावून दिलं तर तुमची मुलगी कधीच सुखी राहू शकणार नाही. पण आज एखादा मुलगा जर शेतकरी आहे, त्याच्याकडे गुण चांगले आहेत, धंदेवाईक मुलगा आहे, चांगला व्यापार करणारा जर मुलगा आहे, आणि तुम्ही जर मुलगी त्या मुलाला जर दिली तर मी तुम्हाला एक सांगते गॅरंटीने, कधीच तुमच्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येणार नाही. एवढं सुख तो मुलगा देऊन जाईल, जेवढं सुख एक व्यसनाधीन झालेला मुलगा देऊ शकणार नाही तेवढं सुख तो मुलगा देऊन जाईल.